सांद्रीभवनाचे प्रकार. मागच्या लेक्चरमध्ये आपण जसं म्हणालो तसं सांद्रीभवनाचे किती 6 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. सर्वात पहिला काय, दव, धुके, फ्रॉस्ट, राईन, ढग आणि धुडके. त्यातला ढग आपण थोड्या वेळ बाजूला सोडू कारण त्याबद्दलची माहिती सविस्तर आवश्यक आहे. दव आणि धुके या दोन गोष्टी आपल्याला भूपृष्ठालगत दिसतात, तर राईन, फ्रॉस्ट या आपल्याला कुठे दिसतात, जिथे तापमान खूपच थंड आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपल्या दख्खनच्या पठारावर आपल्याला हिवाळ्यात पहाटेच्या सुमारास काय दिसतंय, तर भूपृष्ठालगत, शब्द नीट लक्षात घ्या, भूपृष्ठालगत जी हवा स्थिर आहे त्या हवेचं तापमान सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तापमान हवेचं कमी होत जातं. हवेचं तापमान कमी झालं की हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. पहाटेच्या सुमारास ती हवा दवांक तापमानाला पोहोचते. म्हणजे आता त्या हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत इतकी कमी होते की उपस्थित बाष्प आणि बाष्पधारण क्षमता काय झालं, समान झालं. म्हणजे त्या तापमानाला पहाटेच्या वेळेस त्या तापमानाला ती हवा झाली बाष्प संपृक्त. आता आणखी तापमान कमी झालं की मग पहाटेच्या वेळेस त्या हवेकडे अतिरिक्त बाष्पाची स्थिती निर्माण होते. ज्या बाष्पाचं रूपांतर जलबिंदूत होतं, हे जलबिंदू एखाद्या पृष्ठभागावर जमा होतात. जसं आपल्या गाडीचं बॉनेट, झाडाची पानं, दगड, रस्ता, खिडक्या या सर्व पृष्ठभागावर हे दवबिंदू जमा होतात. ते अतिरिक्त बाष्पाचं सांद्रीभवन झाल्यामुळे निर्माण झालेले आहेत. त्याला आपण इंग्रजीत म्हणतोय ड्यू किंवा दव. जर समजा तो प्रदेश एक मोकळा, उघडा, विस्तृत पृष्ठभाग आहे, जसं की शेत जमीन आहे, ग्राउंड आहे, माळरान आहे, विस्तृत रस्ता आहे, तर त्या ठिकाणी तो विस्तृत प्रदेश वेगात थंड होतो. कारण पृष्ठभाग मोठा असेल की उष्णता वेगात गेली निघून आणि मग तो पृष्ठभाग वेगात थंड झाला. त्या पृष्ठभागाला चिटकून असलेली हवा काही फूट उंचीपर्यंत थंड झाली आणि मग त्या काही फूट उंचीपर्यंतची हवा थंड झाली का तिचं तापमान कमी होतं, बाष्पधारण क्षमता कमी होते, पहाटे ती दवांक तापमानाला पोहोचते. त्यानंतर आणखी तापमान कमी होतं आणि तापमान आणखी कमी झालं की त्या काही फूट उंचीपर्यंतच्या हवेमध्ये आपल्याला काय दिसतंय, अतिरिक्त बाष्पाचं अस्तित्व दिसून येतं. या अतिरिक्त बाष्पाचं रूपांतर होणार आहे जलबिंदूंमध्ये आणि हे अतिसूक्ष्म जलबिंदू त्या काही फूट उंचीच्या हवेमध्ये तरंगत राहतात. त्यालाच आपण म्हणतो धुके, फॉग, FOG, फॉग. फॉग म्हणजे धुकं. हे आपल्याला पांढरा शुभ्र धुरासारखा थर जमिनीवर जमा झाल्याप्रमाणे दिसतं, पण ते धूर किंवा वायुरूप घटक नसतो, तर ते अतिसूक्ष्म जलबिंदू असतात जे हवेमध्ये तरंगत असतात. आता हीच घटना जर तुम्ही काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पाहिली तर तिथे सुद्धा हिवाळ्यात हेच होतंय, पण तिथे काय होतंय, तिथे भूपृष्ठाचं तापमान 0 किंवा त्यापेक्षा कमी जातं. त्यामुळे मग भूपृष्ठालगतच्या हवेतील अतिरिक्त बाष्प किंवा भूपृष्ठापासून काही फूट उंचीपर्यंतच्या हवेतील अतिरिक्त बाष्प जे आहे त्याचं 0पेक्षा कमी तापमान असल्यामुळे सांद्रीभवन न होता काय होणार आहे, सबलिमेशन, क्लिअर, संप्लवन होणार आणि त्याचं रूपांतर हिमकणामध्ये होणार आहे. हे हिमकण जर पृष्ठभागावर जमा झाले तर त्याला आपण म्हणणार फ्रॉस्ट किंवा हिमतुषार किंवा दहिवर. आणि जर का हवेमध्ये काही फूट उंचीपर्यंत तरंगत असणारा अतिरिक्त बाष्प एखाद्या वातावरणातल्या थंड वस्तूच्या संपर्कात आलं, जसं की वीज वाहक तारा, त्या तारा धातूच्या असतात, त्यामुळे त्या थंड हवेच्या संपर्कात जर ते बाष्प आलं तर त्या बाष्पाचं इमिजिएटली रूपांतर कशात होतं, हिमकणात. आणि मग त्याला आपण म्हणतो राईन, RIME. इंग्रजी मराठीत सेम शब्द आहे राईन. सो मुद्दा लक्षात घ्या, भूपृष्ठालगत स्थिर असणाऱ्या हवेचं तापमान हिवाळ्यामध्ये सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत कमी होत जातं आणि त्या स्थिर असणाऱ्या हवेमध्ये आपल्याला काय निर्माण झालेलं दिसतंय, दव, धुके, दहिवर आणि राईन. त्यापैकी दव, धुके त्या ठिकाणी निर्माण होईल की जिथे तापमान भूपृष्ठाचं 0पर्यंत पोहोचत नाही. आणि हिम, तुषार किंवा दहिवर आणि राईन हे प्रक्रिया तीच, पण तिथे थंडी जास्त तीव्र आहे, जसं की काश्मीर खोरं की जिथे भूपृष्ठाचं तापमान 0 किंवा त्यापेक्षा कमी होतं. त्यामुळे मग त्या ठिकाणी काय होणार आहे, हिमकणांचं रूपांतरण, निर्मिती होत असते. यानंतर ढग किंवा मेघ हा मुद्दा काय, तर तो पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. भूपृष्ठालगतची बाष्पयुक्त हवा तपांबरामध्ये वर जायला लागते. तपांबरात वर जाताना तापमान काय होणार, कमी होणार. तापमान कमी झालं की मग सांद्रीभवन होणार, ढगांची निर्मिती होत असते.
आणि शेवटचा 6वा मुद्दा काय, धुरके, तो प्रदूषणाचा परिणाम आहे. हा धुक्याचाच प्रकार आहे. धुकं निर्माण होताना जे काही सूक्ष्म जलबिंदू निर्माण होतील ते कुठे निर्माण होतात, तर वातावरणामध्ये, हवेमध्ये जी काही प्रदूषक आहेत, काळे कार्बनचे कण जे वाहनांच्या धुरांड्यामधून, कारखान्यामधून किंवा शेतीतला कचरा जाळल्यामुळे वातावरणात जमा झालेले आहेत, त्या कार्बनच्या सूक्ष्म काळ्या कणांच्या सभोवती अतिरिक्त बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि धुकं निर्माण होतं. कार्बनच्या काळपट कणाभोवती तो सूक्ष्म जलबिंदू निर्माण झाल्यामुळे ते धुकं आपल्याला राखाडी ते काळपट दिसतं. ही एक कॉमन समस्या आहे हिवाळ्यामध्ये दिल्ली सारख्या शहरामध्ये. या शहरामधील वायू प्रदूषणामुळे जे काही धुकं निर्माण होतंय ते राखाडी ते काळपट दिसतं आणि मग त्या धुक्याला आपण धुकं न म्हणता काय म्हणतोय, धुरके, धूर प्लस धुके. ओके, सो हे झाले सांद्रीभवनाचे 6 प्रकार. त्यापैकी मेघ किंवा ढग की ज्यामध्ये बाष्पयुक्त हवा तापमानात उंच जाताना सांद्रीभवन होऊन ढगांची निर्मिती होते, त्या ढगांचे प्रकार आपल्याला जरा सविस्तर पाहायचे आहे.